रतन टाटा जी ये एक बहुत ही सफल उद्योगपति तो थे ही, लेकिन उससे भी बड़े व्यक्ति के रूप में हम उनको देखते हैं, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने देश के लिए और समाज के लिए काम किया है, उन्होंने केवल सफल उद्योग नहीं खड़े किए, एक विश्वासार्हता खड़ी की, एक ऐसा ब्रांड खड़ा किया जिसने हमारे देश को एक ग्लोबल इमेज दी। मैं ऐसा मानता हूं कि जितने महत्वपूर्ण उनके उद्योग हैं, उतने महत्वपूर्ण ये कार्य भी है। इसीलिए एक बहुत बड़े मन का व्यक्ति आज हमारे बीच से चला गया है। देश के लिए ये बहुत बड़ा नुकसान है। आणि आता जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, खरं तर रतन टाटांचा हा प्रवास पाहिला, खरं तर उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतुलनीय आहेच, मात्र एक माणूस म्हणून, एक उत्तम माणूस म्हणून कसं असावं, जेव्हा आपण आकाशात असतो त्यावेळी आपले पाय जमिनीवर असणं कितपत गरजेचं आहे याचं उत्तम उदाहरण खरं तर रतन टाटा होते। प्राजक्ता, खरं तर टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून रतन टाटा यांनी असं एक क्षेत्र नव्हतं की ज्या ठिकाणी त्यांनी कोणती मदत केलेली। एक कार्यक्रमाची आठवण मला येते की ज्यावेळेस अशाच प्रकारचं रतन टाटा यांनी केलेल्या मदतीच्या माध्यमातून जे अनेकांचं भविष्य घडलेलं आहे आणि ते सगळेजण व्यक्त करत होते आपल्या भावना। रतन टाटाही व्यासपीठावर होते। रतन टाटा ज्यावेळेस बोलायला उभे राहिले त्यावेळेस त्यांचे वाक्य होते की मैं एक आदमी हूं, मुझे इंसान बनने दो, मुझे भगवान मत बनाओ। ही विनम्रता म्हणजे काय? म्हणजे आधी केले आणि मग सांगितले असंही नाही, मी केले आणि मी करतच राहिलो पण सांगितलं नाही। म्हणजे रतन टाटांचं हे जे व्यक्तिमत्व होतं, हे व्यक्तिमत्व आपलं संत साहित्य अध्यात्म याच्यात केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। हे जे संतांनी खरं तर आपले जे विचार व्यक्त केले, अध्यात्म जे सांगितलं, त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये आयुष्यात जर कोणी जगलेली व्यक्ती असेल तर रतन टाटा यांचं नाव अग्रक्रमानं आणि अत्यंत आदरानं अर्थात विनम्रतेनं नक्कीच घेता येईल। सुधा मूर्ती आपल्याला माहिती आहे, म्हणजे की आता इन्फोसिसच्या माध्यमातून नारायण मूर्ती यांनी जगामध्ये खूप मोठं साम्राज्य उभारलं। त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती या टाटा उद्योग समूहातल्या एकेकाळच्या कर्मचारी आणि एकेकाळच्या कर्मचारी असतानाची ती आठवण त्यांनी सांगितली की ज्यावेळेस मी रतन टाटा यांच्या म्हणजे टाटा टेली सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना पुण्याला एका इमारतीच्या बेसमेंटला मी गाडीची वाट बघत होती, त्यावेळेस स्वतः चेअरमन असलेले रतन टाटा यांनी एक माझ्यासारख्या साध्या कर्मचाऱ्याला सुद्धा लिफ्ट दिली होती, कारण रात्र उशीर झाली होती बरीच आणि एका महिला कर्मचाऱ्याची काळजी घेणं म्हणजे कुटुंब आपली जी कंपनी आहे, आपले जे कर्मचारी आहे ते आपलं कुटुंब आहे। माझा सहकारी प्रवीणला विनंती करतो की प्रवीण आपण दाखवूया सॉमरसेट हाऊस, हे रतन टाटा यांचं खरं तर निवासस्थान कुलाबा येथील हा जो भाग आहे, याच भागी आता आपण बघतोय की टाटा कुटुंबातले अत्यंत महत्वाचे सदस्य म्हणजे की त्यांचे चुलत भाऊ नोएल टाटा, त्यांची मुलं जी आहेत लिह, माया आणि नेविल, ही सुद्धा या ठिकाणी आता आहेत। याच ठिकाणी अत्यंत महत्वाच्या काही गोष्टींवर त्यांचं डिस्कशन सुद्धा सुरू आहे, ही माहिती आपल्याला। समुद्रकिनारी असलेलं रतन टाटा यांचं हे सॉमरसेट हाऊस, हे कुलाबा परिसरातील हे जे घर आहे, हे जे निवासस्थान आहे, हे निवासस्थान खरं तर आपल्या देशातले म्हणजे की आपण म्हणतो ना की मुंबई ही मोहनगरी आहे, मुंबई ही मायानगरी। या ठिकाणी अनेक वेगळ्या प्रकारचे अभिनेते असतात, सेलिब्रिटी असतात, या ठिकाणी येत असतात। आणखी कडी सुरक्षा व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी असते। रतन टाटा कुलाबा परिसरातील प्रत्येक सर्वसामान्यांसोबत या ठिकाणी राहत असताना या ठिकाणी सुद्धा आपल्या राहण्यात सुद्धा साधेपणा त्यांनी कसा जपला याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला म्हणता येईल। अनेक वेगळ्या प्रकारची त्यांना आवड होती। भटक्या कुत्र्यांवर विशेष प्रेम असलेलं व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा रतन टाटा यांचं कार्य अनेक वेळा समोर आलेलं आहे। म्हणजे रतन टाटा यांच्यासोबत अनेक वेळा आपण बघतो की एक कुत्रा अनेक वर्षांपासून त्यांच्याबरोबर होता। म्हणजे श्वान प्रेम सुद्धा हे रतन टाटा यांचं एक वेगळंच होतं। अविवाहित होते आपल्या आयुष्यात रतन टाटा, पण एक माणूस विवाह त्याने केला म्हणजेच त्याचं कुटुंब असतं असं नाही। तर हे विश्वची माझे घर हा जो मंत्र जो आपल्या अध्यात्मांनी दिलेला आहे, हे विश्वची माझे घर हा मंत्र तर संतांनी दिला, मात्र तो प्रत्यक्षात रतन टाटा यांनी उतरवलेला आहे। प्रशांत, असेच सोबत रहा। खरं तर रतन टाटा यांच्या निधनानं अवघा देश हळहळलेला आहे आणि त्यांच्या आठवणीनं अश्रू अनावर होत आहेत। अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण पाहूयात। मतलब सही कहो तो सही में वो राज कर रहे थे, जो भारत की अर्थव्यवस्था को उन्होंने देश और विदेश में इतना उन्होंने
आगे बढ़ाया, नाम किया। आज पूरा देश श्रद्धा से जब भी टाटा ग्रुप का नाम आता है तो मन में एक बहुत बड़ी एक सम्मान की भावना आती है और बहुत ये जानकर दुख लगा कि ऐसा हुआ। और बहुत ही विनम्र व्यक्ति थे। हम उन भाग्यशाली लोगों में से एक आम जनता जैसे लोग हैं, लेकिन हमको 2 बार मुझे व्यक्तिगत रूप से उन्हें देखने का मौका मिला। हम यंग जनरेशन उनके लाइफ लेसन्स को फॉलो करते हैं कि कैसे उन्होंने अपने खुद की लाइफ लीड की और कैसे एक बिजनेस इतना बड़ा डेवलप किया। और ये सब होने के बाद भी उनका जो हम्बलनेस था वो मुझे बहुत पसंद आता था। इसकी वजह से मैं उनको बहुत फॉलो करता था। ये न्यूज़ बहुत ही सैड और शॉकिंग थे मेरे लिए। सब पे राज किया है वो देख के ऐसा लगता है कि रतन जी जैसा आदमी वापस होना चाहिए भारत में। भारत को और उनकी जरूरत थी और भारत सदैव उनका ऋणी रहेगा। बहुत कुछ उन्होंने दिया है और रतन जी के लिए हैट्स ऑफ। So this is a memorable day